पिवळसर पाणी गेले असे वाटत असतानाच शहरात रविवारी दिनांक 12 रोजी अनेक भागात नळाला पिवळसर पाण्याचा पुरवठा झाला। त्यामुळे पिवळसर पाण्याने लातूरकरांची पाठ अजूनही सोडलेली नाही आणि प्रशासनाने या प्रश्नावर अद्याप कायमस्वरूपी उपाय शोधलेला नाही हे स्पष्ट झालं। भरून नळात येत असलेलं पिवळसर पाणी पाहून अनेक लातूरकरांना अक्षरशः आपला हात डोक्यावर मारून घेण्याची वेळ आली। मागील महिन्यात शहरातील अनेक भागात पिवळसर पाण्याचा पुरवठा झाला। याबाबतचे वृत्त सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन करीत महापालिकेला जाब विचारला, पण नंतर या प्रश्नाकडे ना महापालिकेने गांभीर्याने पाहिलं ना शहरातील राजकीय नेत्यांनी। त्यातच महापालिकेने पाणीपट्टी न भरल्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेचा पाणीपुरवठा खंडित केला। त्यातून सुटका होते न होते तोच वादळी वाऱ्यामुळे धरण परिसरातील विजेचा तारा तुटल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला। त्यामुळे अनेक लातूरकरांवर विकतचं पाणी वापरण्याची वेळ आली। पाणीपुरवठा सुरळीत होऊन पिवळसर पाणी गेले असं वाटत असताना शहरातील खाडगाव रस्ता भागातील अनेक घरांमध्ये पिवळसर पाण्याचा पुरवठा रविवारी पुन्हा एकदा झाला। याबाबत अनेक नागरिकांनी सकाळकडे तक्रारी केल्या। पिवळसर पाण्याचं छायाचित्रही नागरिकांनी पाठवलं। या पाण्याला नागरिक चांगलेच वैतागलेत। दरवर्षी ऐन उन्हाळ्यात पिवळ्या आणि दूषित पाण्याचा पुरवठा होतो, मात्र या प्रश्नावर महापालिकेकडून कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही। त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये। पिवळ्या रंगाचे पाणी आम्ही का प्यायचं असा प्रश्नही उपस्थित केला जातोय। आयुक्त रस्त्यावर कधी उतरणार? मागील महिन्यात नळाला पिवळसर पाण्याचा पुरवठा झाला। असा पुरवठा पुन्हा होऊ नये म्हणून महापालिकेकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत। महापालिका आयुक्त मानसी आणि अन्य अधिकारी रस्त्यावर उतरून किंवा शहरातील दोनही जलशुद्धीकरण केंद्रांना भेट देऊन पिवळसर पाण्यावर तोडगा काढत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये। पिवळसर पाणी पिण्यास योग्य आहे की नाही याबाबतचं स्पष्टीकरणही महापालिकेकडून अद्याप करण्यात आलेलं नाही। त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.